महाराष्ट्र शासनाच्या महसूल प्रशासनाच्या वतीने सध्या संपूर्ण महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा SIR 2026 प्रक्रियेचा दुसरा टप्पा अत्यंत वेगाने सुरू आहे। लोकशाही बळकटीकरणाच्या दृष्टीने राबविल्या जाणाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या मोहिमेमध्ये सध्या स्थानिक नागरिकांना आणि मतदारांना ऑनलाईन कामे करताना विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे। या पार्श्वभूमीवर अंबाजोगाई शहराचे पूर्व उपनगराध्यक्ष आदरणीय शेख रहीम साहेब यांच्या मुख्य नेतृत्वाखाली आज अंबाजोगाईचे तहसीलदार माननीय विलास तरंगे साहेब यांना नागरिकांच्या वतीने एक सविस्तर व महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। या प्रसंगी निवेदन देण्यासाठी अंबाजोगाई तहसील कार्यालयात पोहोचलेले पूर्व उपनगराध्यक्ष शेख रहीम साहेब आणि त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार विलास तरंगे साहेब यांच्यासोबत या गंभीर विषयावर अत्यंत सविस्तर आणि विस्तारपूर्वक चर्चा केली। सध्या ऑनलाईन प्रक्रियेत उद्भवत असलेल्या तांत्रिक दोषांमुळे अनेक नागरिक त्रस्त असून यामुळे एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये अशी आग्रही मागणी या शिष्टमंडळाने लावून धरली। नागरिकांच्या सर्व समस्या ऐकून घेतल्यानंतर तहसीलदार विलास तरंगे साहेब यांनी प्रशासकीय पातळीवर सर्व तांत्रिक अडचणी तातडीने सोडवल्या जातील आणि आगामी काळात सर्व नागरिकांना दिलासा दिला जाईल असे ठोस आश्वासन दिले। या निवेदनात प्रामुख्याने 3 महत्त्वाच्या तांत्रिक मागण्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे। पहिल्या मुद्द्यात ज्या मतदारांचे पहिल्या टप्प्यामध्ये यशस्वीरित्या भाग निश्चितीकरण झाले होते त्यांचे आता SIR 2026 च्या दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन फॉर्म भरताना सिस्टीममध्ये अनॉमली त्रुटी अशी अडचण दर्शवली जात आहे। या अनॉमली समस्येचे वरिष्ठ पातळीवरून त्वरित निवारण करण्यात यावे अशी मुख्य मागणी करण्यात आली। दुसऱ्या मुद्द्यात लोकसभा, विधानसभा आणि नगर परिषद निवडणुकांपर्यंत ज्या मतदारांची नावे मराठीत अचूक होती अशा काही मतदारांची नावे किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक सध्याच्या यादीत दिसून येत नसल्याचे समोर आले आहे। एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी या तांत्रिक त्रुटीची पडताळणी करून ही नावे पुन्हा अद्ययावत करण्याची विनंती करण्यात आली। त्याचप्रमाणे शहरातील काही प्रभागांमध्ये तांत्रिक कारणांमुळे अद्यापही काही नागरिकांचे भाग निश्चितीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही। महसूल विभागाच्या थेट मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO यांना आवश्यक ते सहाय्य व मार्गदर्शन देऊन उर्वरित नागरिकांचे हे काम प्राधान्याने पूर्ण करून घ्यावे, जेणेकरून सर्व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे अंबाजोगाई शहरातील ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि यशस्वी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। लोकशाहीच्या या पवित्र प्रक्रियेत प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका मांडताना हे शिष्टमंडळ अत्यंत प्रभावीपणे प्रशासनासमोर गेले। हे महत्त्वपूर्ण निवेदन सादर करताना पूर्व उपनगराध्यक्ष शेख रहीम साहेब यांच्यासोबत ॲडव्होकेट प्रदीप पुरुषोत्तम दहिवाळ, सय्यद दानिश शेख हारून, प्रसिद्ध समाजसेवक शेख मोहसिन इजहार शेख, सय्यद आफताब सय्यद, साजेद पत्रकार फिरोज यांच्यासह शहरातील अनेक उपस्थित होते। परळी मतदारसंघात आणि 145 BLO माझे केज मतदारसंघात काम करतो। 68 BLO माझे फक्त शहरात काम करतो। शहरामध्ये नगरपालिका नगर परिषद ज्युरिडिक्शनमध्ये काम करतो। आता इथलं मॅपिंग थोडंसं पहिल्या टप्प्यामध्ये PSR मध्ये आपण जे काम केलं त्याच्यामध्ये प्रत्यक्ष BLO फील्डवरती गेले आणि त्यांनी माहिती बरोबर एका ॲपमध्ये अपलोड केली। त्याच्याच आधारे असे फॉर्म प्रत्येकाला जनरेट झाले। हे 2 फॉर्म आपण त्यांना देतोय। ज्याचं 2002 मध्ये नाव होतं त्याचा आपण इथं तपशील भरतोय, ज्याचं नव्हतं त्याचे आई वडिलांचं तपशील लिहितोय, त्या वोटरचं नाव खाली लिहितोय आणि ज्याचं होतं त्याचा खाली तपशील लिहितोय। त्याचा आपला आधार क्रमांक काहीच नाही, आपल्याला 2च गोष्टी लागते, त्याच्या जन्मतारीख एक लागते, मोबाईल क्रमांक लागते आणि एक स्वाक्षरी लागते, व्हेरीफाय होतं। आणि अनामली म्हणजे काय प्रकार आहे, 4-5 प्रकार आहेत। त्याच्यामध्ये नावामध्ये तांत्रिक चूक असते, विलासच्या ऐवजी ती शामृगाच्या ऐवजी समयीचा असेल किंवा असा असेल ना, किंवा वयात फरक असेल किंवा जेंडर चेंज असेल, हे पुरुषच्या ऐवजी स्त्री असेल, अशा 2-3 गोष्टी आहेत। तर त्या केवळ ॲनोमलीमध्ये तो पडलाय म्हणून त्याला आम्ही वगळणार नाही। त्याच्या 3 भेटी होणार, त्याचा ट्रेस होणार, मग त्या 3 भेटीमध्ये 4-5 कारण आहेत की त्याच्यामध्ये तो अनट्रेसेबल आहे, ॲबसेंट आहे, डेथ आहे, जे काही निदर्शन वगळण्याच्या वेळेस ही पूर्ण खात्री केल्याशिवाय त्याला आम्ही ऑफलाईनही मार्क करणार नाही आणि ऑनलाईनही मार्क करणार नाही। आणि ज्या 3 भेटी करायच्या त्या 3 भेटीचे आम्ही 3 पंचनामे करणार आहोत। म्हणजे व्हिजिट क्रमांक 1, नंबर 1 व्हिजिट, नंबर 2 व्हिजिट, नंबर 3। त्यामुळे मला स्वतःला खात्री आहे की खूप कमी शक्यता आहे की एखादा माणूस आहे
आपला वोटर आणि तो जाणीवपूर्वक किंवा नजर चुकीनं वंचित होईल असं होणार नाही. कारण हे आपल्याला जे वरचे अनमॅप्ड जे आहेत 10-15% येऊ शकतात त्यांच्या बाबतीत आपण ही प्रक्रिया राबवणार आहोत. 3 व्हिजिट होणार आहे आणि आम्ही पर्सनली सगळे मॉनिटर करतोय. आता पलीकडे पण आमची ती यंत्रणा पाहायला सांगितली पर्सन टू पर्सन. आणि बऱ्याच ठिकाणी आमची तुम्हाला विनंती राहील की तुम्ही जास्तीत जास्त लोक म्हणून लोकात मिक्स व्हा, म्हणजे आमच्या BLO मध्ये मिक्स व्हा. कुठला आला नाही व्यक्ती, कुठला नाही आला, कारण आपल्याकडे वेळ आहे. आज 14 तारीख आहे, अजून आपल्याकडे 15 दिवस आहे. तर आपण या उर्वरित सगळं काम पुढचं करून घेऊ 100%.